हॅलो मित्रांनो, खूप दिवसानंतर ब्लॉगला सुरू करत आहे. तर प्रॉब्लेम असा झालेला आहे की आम्हाला ही रूम सोडून जायची आहे आणि आम्ही रूम पण बघितलेली आहे. खूप छान रूम आहे. आमच्या म्हणजे घराजवळून थोडं लांबच आहे, बस स्टॉपकडेच आहे आणि खूप छान रूम आहे. तर तुम्हाला तर माहीतच आहे काय प्रॉब्लेम आहे, त्यामुळेच मी रूम सोडायला तयार झालेली आहे. कारण की खूप छान रूम होती ही आणि माझ्या मनासारखी होती. खूप छान हिरवळ वातावरण मला इथं मिळालं होतं आणि मी खूप आनंदी होती ज्यावेळेला मी ही रूम केली होती 3 वर्ष आधी जेव्हा. आणि याचं रेंट पण खूप कमी होतं. त्यावेळेला 6,000 होतं आणि नंतर आता 7,500 झालं. तर तुम्ही बघू शकता इथलं खूप वातावरण खूप छान होतं आणि टेरेसवर होतं. माझ्या मुलाला पण खेळायला खूप छान मोकळं होतं सगळं वातावरण. पण इथं प्रॉब्लेम असा झाला आहे की तुम्हाला माहीतच आहे की बाजूची शेजारची ती जी म्हातारी आहे ती खूप मला त्रास देते, छळते आणि खूप म्हणजे आजूबाजूच्या बायांना तिने माझ्याबद्दल काही सांगितलेलं आहे. त्यामुळं माझं डोकं खूप डिस्टर्ब झालेलं आहे. मागल्या 2 वर्षापासून मी सतत या त्रासात आहे आणि मी माझ्या नवऱ्याला रोज म्हणायचे की मला रूम सोडायची आहे, पण माझा नवरा पैशामुळं रूम सोडू शकत नव्हता. आणि यावेळेला मग मी खूप डिप्रेशनमध्ये गेली होती आणि मी ठरवलं होतं की नाही, मला सोडायचीच आहे रूम. मी काहीही करून पैसे आणणार आणि डिपॉझिटचं सगळं बघणार, फक्त तुम्ही रूमला हो म्हणा. तर ते पण तयार झाले आणि आम्ही रूम बघायला चालू केलं होतं. तर मग मागल्या 2-3 आठवड्यापासून आम्ही रूम चेक करत होतो आणि एका दिवशीच आम्ही गेलो. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही गेलो आणि रूम 2च रूम आम्ही बघितल्या होत्या. 2 रूम आणि एक म्हणजे अपोजिटला एक रूम आणि एक म्हणजे आमनेसामनेच अशा रूमा होत्या दोन्ही पण. आणि एक होती 9,000ला आणि एक होती 8,000ला. पण दोन्ही रूममध्ये डिफरन्स फक्त एवढं होतं का ती थोडी हाय लेवल होती आणि एक्स्टेम म्हणजे खूप छान होती ती पण रूम. पण 9,000 आणि 20,000 डिपॉझिट हे आमच्यासाठी भरपूर जास्त होतं. आणि ही रूम जी होती 8,000 आणि 15,000 डिपॉझिट हे आमच्यासाठी व्हॅलिड होतं. खूप छान पण होतं, आमच्यासाठी परवडणारं होतं. तर म्हणून केलं. तर बघू शकता आमचा जाण्याचा दिवस. आम्ही सगळं सामान शिफ्ट वगैरे केलेलं आहे आणि सगळं खाली झालेलं आहे आणि रूममध्ये गेलेलं सुद्धा आहे. तर ही रूम मी त्यांना पूर्ण साफसूफ करून दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता काहीही कचरा वगैरे ठेवलेला नाही. मी ज्या वेळेला पण रूम खाली करते सगळं त्यांना साफ करूनच देते. आम्हाला कोणी रूम साफ करून देत नाही, पण आम्ही त्यांना रूम वगैरे सगळं गॅसचा ओट्यापासून तर खिडक्यापासून तर स्टाईलपासून सगळं मी त्यांना चमकवून देणार आहे. चला, फायनली आता मी खूप मिस करणार आहे या सर्व गोष्टी. कारण की मी नेहमी इथं बघायचे ना तर माझं मन शांत व्हायचं आणि खूप छान पण वाटायचं. तर असो, परिवर्तनच हा जीवनाचा नियम असतो. त्यानुसार मी हा म्हणजे निर्णय घेतला होता की आपण रूम चेंज करण्याचा. तर माझं मन नव्हतं इथून निघण्याचं, पण माझ्या नवऱ्याचं पण नव्हतं. पण काही प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे आपल्याला काही ना काही सॅक्रिफाईस करावं लागते, तेच खरं. आणि तर पूर्ण रूम खाली झालेली आहे. तुम्ही बघू शकता ज्या वेळेला सामान होतं आमचं. आणि ही जी आम्ही नवीन रूम केलेली आहे त्याचा टूर आहे, तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते. आम्ही सामान वगैरे सगळं शिफ्ट केलेलं आहे. हा हॉल आहे. हॉलमध्ये फ्रीजचं कनेक्शन होतं म्हणून फ्रीजला इथे लावलेलं आहे आणि खूप सुटेबल आहे, खूप छान मोकळं आहे. तर काही प्रॉब्लेम नाही आहे सामान वगैरे. हा फ्रंटचा दरवाजा आहे, मेन डोर. जिथून एंटर झाल्यानंतर लेफ्ट साईडला फ्रंटमध्येच एक हॉल आहे आणि बाजूला बेडरूम आहे. तर फ्रंटमध्ये तुम्हाला दिसतच आहे TV वगैरे सगळं आम्ही कनेक्शन वगैरे फिट केलेलं आहे. याला 2-3 दिवस लागलेले, त्यामुळे मी व्हिडिओ. तर बघू शकता तुम्ही, खूप छान हा हॉल आहे. सॉरी, मी मगाशी तो हॉल बोलली, पण हा हॉल आहे आणि ते आम्ही TV वगैरे सगळं कनेक्शन वगैरे लावलेलं आहे आणि यालाच 2 दिवस लागलेले म्हणून मी व्हिडिओ ब्लॉग काही बनवू शकले नाही. आणि इथेच टॉयलेट बाथरूम आहे, कंबाईन आहे. आणि तुम्ही बघू शकता मला सर्वात जास्त किचन आवडलेलं आहे. किचनमध्ये हे पोटमाळा जर नसलं ना तर काहीच नसू शकतं. हे जे मला खाणे मिळालेले आहेत ना भांडी वगैरे ठेवायला, खूप छान. आणि इथं पोटमाळ्यावरती सगळं सामान आमचं ठेवलेलं आहे आणि इथे खूप स्पेस आहे. तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त इथे खूप स्पेस आहे आणि आम्हाला खूप म्हणजे नाही का